हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण प्रागैतिहास आणि सिंधू संस्कृती पाहणार आहोत किंवा सिंधू खोरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर प्रागैतिहास आणि सिंधू खोरे. तर पाहूया. तर कोल्डी हवा हा उत्तर प्रदेशातील निओलिथिक म्हणजे नवपाषाण स्थळ आहे. निओलिथिक म्हणजे नवपाषाण. तर कोल्डी हवा हे उत्तर प्रदेशातील नवपाषाण स्थळ आहे. पुढे पाहूया. गड, मिडल टाउन आणि लोअर टाउन या तीन विभागलेल्या हडप्पा संस्कृती म्हणजे धोलावीरा. तर गड, मिडल टाउन आणि लोअर टाउन 3 विभागात विभागलेले हडप्पा शहर म्हणजे धोलावीरा होय. पुढे पाहूया. हरपलेल्या मेणांच्या कास्टिंग पद्धतीचा वापर करून हडप्पा संस्कृती कास्य पुतळे बनवले गेले. ते हडप्पा संस्कृतीत कास्य पुतळे बनवले गेले. तर हरपलेल्या मेणाच्या कास्टिंग पद्धतीचा वापर करून. पुढे पाहूया. पाषाण युग 3 टप्प्यात विभागलेले आहे. तर पाषाण युग 3 टप्प्यामध्ये विभागलेले आहे. पुढे पाहूया. तर हडप्पाची रचना ज्यामध्ये पाण्याची गळती रोखण्यासाठी बटुमेनचे पातळ अस्तर होते ते ग्रेट बाथ. पुढे पाहूया. गड आणि खालचे शहर या संज्ञा हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे. लोअर टाउन म्हणजे खालचे शहर, गडाखालचे शहर. पुढे पाहूया. सध्या बनवली जे हरियाणामध्ये आहे येथे असलेल्या हडप्पाच्या जागेवर टेराकोटा नांगर सापडले आहे. पुढे पाहूया. हडप्पाच्या ठिकाणी सापडलेल्या बंदरासारख्या रचना लोथल येथे आहे. पुढे पाहूया. मोहिंदजारोमध्ये पुजारी राजाची मूर्ती सापडली आहे. म्हणजे पूजा करणाऱ्या राजाची मूर्ती सापडलेली आहे. कुठे? तर मोहिंदजारो येथे. पुढे पाहूया. कालीबंगनमध्ये नांगरलेल्या शेतीचा पुरावा सापडलेला आहे. पुढे पाहूया. धोलावीरा येथे हडप्पा लिपीतील 10 मोठ्या आकाराच्या चिन्हाचा एक शिलालेख सापडलेला आहे. 10 मोठ्या आकाराच्या चिन्हाचा एक शिलालेख सापडलेला आहे. कुठे? तर धोलावीरा येथे. पुढे पाहूया. हडप्पा शहर 3 विभागात विभागले गेले होते. प्रत्येक भाग मोठ्या दगडी भिंतींनी वेढलेला होता. धोलावीरा. पुढे पाहूया. मोहिंदजारोचे ग्रेट बाथ नैसर्गिक डांबराच्या थराने पाणी घट्ट केले गेले. तर मोहिंदजारो येथे ग्रेट बाथ जे नैसर्गिक डांबराच्या थराने पाणी घट्ट केले गेले. पुढे पाहूया. लोथलचे प्राचीन हडप्पा स्थळ सध्याच्या भारताच्या गुजरात राज्यात आहे. पुढे पाहूया. लोथल येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष S.R. राव यांनी शोधले. पुढे पाहूया. बुरजाहोम काश्मीर येथे जमीन खोदलेली घरे त्यामध्ये पायऱ्या होत्या. पुढे पाहूया. खिरसरा, बालाकोट आणि लोथल ही सिंधू संस्कृतीची बंदर शहरे आहे. पुढे पाहूया. सिंधू संस्कृतीत घरांमध्ये साधारणपणे अंगणाभोवती खोल्या बांधल्या जात असत. पुढे पाहूया. टायग्रिस युफ्रेटिस खोऱ्यातील मेसोपोटेमियन लोक सिंधू संस्कृतीला मेलुहा म्हणत. तर टायग्रिस युफ्रेटिस खोऱ्यातील मेसोपोटेमियन लोक सिंधू संस्कृतीला मेलुहा असे म्हणतात. मेलुहा. पुढे पाहूया. भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक अलेक्झांडर कनिंघहॅम आहे.
पुढे पाहूया. अलेक्झांडर कॅनिंगहॅम 1861 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASIचे महासंचालक बनले. पुढे पाहूया. कालिबंगन आणि लोथल येथे हडप्पा संस्कृतीच्या अग्निवेदी सापडल्या. पुढे पाहूया. दायमाबाद नावाचे चाळकोलिथिक संस्कृतीचे ठिकाण महाराष्ट्रात आहे. पुढे पाहूया. धोलावीरा, रंगपूर व अमरापुरा हे पुरातत्व स्थळे गुजरातमध्ये आहे. गुजरातमध्ये आहे. पुढे पाहूया. सुरकोटडा हे पुरातत्व स्थळ गुजरातमध्ये आहे. पुढे पाहूया. हडप्पा साईट अमरिसिंध पाकिस्तानमध्ये आहे. हडप्पा स्थळ अमरिसिंध हे पाकिस्तानमध्ये आहे. पुढे पाहूया. कालिबंगन घग्गर नदीच्या काठावरील हडप्पा स्थळ अमलानंद घोष यांनी 1951 मध्ये शोधून काढले. पुढे पाहूया. धोलावीराच्या हडप्पाच्या जागेत स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेरेस स्टँड सह खुल्या क्षेत्राचे पुरावे सापडतात. पुढे पाहूया. हरियाणातील बानावली या पुरातत्व स्थळाचे उत्खनन RS बिष्ट यांनी केले. पुढे पाहूया. मध्य प्रदेशातील भीमबेटका हे पॉलिओलिथिक म्हणजे अश्मयुग स्थळ आहे. पुढे पाहूया. कालिबंगन, बलाठन, करणपूर व बरोर ही ठिकाणे राजस्थानमध्ये आहे. पुढे पाहूया. सिंधू संस्कृतीच्या काळात लोथल हे एक प्रसिद्ध बंदर शहर होते. पुढे पाहूया. सुरकोटडा गुजरातमधील हडप्पा स्थळ 1964 मध्ये J.P. जोशी यांनी शोधून काढले. पुढे पाहूया. प्राचीन भारतातील कुत्रे पाळीव केल्याचा पुरावा बुरझाहिम काश्मीर येथे सापडला. पुढे सिंधू संस्कृतीचे सर्वात उत्तरेकडील ठिकाण मांडा आहे. पुढे पाहूया. सिंधू संस्कृतीशी संबंधित गोलाधोरा स्थळ गुजरातमध्ये आहे. हथनोरा या प्रागैतिहासिक भारतीय ठिकाण होमो इरेक्टसची कवटी या ठिकाणी सापडलेली आहे. हथनोर येथे. पुढे पाहूया. चरक संहिता महर्षी चरक यांनी लिहिले आहे. पुढे पाहूया. पुढे पाहूया. मेसोलिथिक म्हणजे पाषाण युग. मध्य पाषाण युग त्याला आपण मेसोलिथिक असे म्हणतो. तर या कालखंडातील प्राण्यांच्या पाळीवपणाचे पुरावे बागोर राजस्थान येथे आढळतात. पुढे पाहूया. मेसोलिथिक कालखंडात पशुपालन सुरू झाले. मेसोलिथिक म्हणजे मध्य पाषाण युग त्यालाच आपण मेसोलिथिक म्हणतो. अनार्त परंपरेसारखी मातीची भांडी प्रथम सुरकोटडा येथे नोंदविली गेली. मेसोलिथिक साईट स्थळ पैसरा बिहारमध्ये आहे. लेव्हॉलाइज टेक्निक म्हणजे प्रागैतिहासिक फ्लेक टूल्स बनवले. पुढे पाहूया. धोलावीरा या हडप्पा शहराच्या तटबंदी आणि खालच्या भागात अनेक मोठे टाके व जलाशय सापडलेले आहे. गुजरातमधील लोथल या डॉकयार्डचा शोध SR राव यांनी लावला. बंदर गुजरातमधील लोथल येथील बंदराचा शोध SR राव यांनी लावला. बानावली हरियाणा येथे नांगराचे टेराकोटा मॉडेल सापडले. पुढे पाहूया.
गड व ग्रेट बाथ मोहेंजोदारो येथे वसलेले आहे. पुढे पाहूया, भारतातील सर्वात मोठे हडप्पा स्थळ राखीगढी हरियाणा येथे आहे. दायमाबाद एक प्रागैतिहासिक स्थळ महाराष्ट्रामध्ये आहे. पुढे पाहूया, महागरा त्यानंतर पशुपालनाचा पुरावा प्रागैतिहासिक ठिकाण उत्तर प्रदेशमध्ये आहे. महागरा पशुपालनाचा पुरावा देणारे प्रागैतिहासिक ठिकाण यूपीमध्ये आहे. कोल्डी हवा हे उत्तर प्रदेशातील एक पुरातत्व स्थळ आहे. बुरजाहोम आणि गुफकाल ही काश्मीरमधील निओलिथिक स्थळे आहे. तर निओलिथिक स्थळ म्हणजे काय, तर नवपाषाण युग. पुढे पाहूया, सिंधू संस्कृतीचे आलमगीरपूर स्थळ मेरठ यूपी येथे आहे. पुढे पाहूया, मोहेंजोदारोमध्ये महास्नान, कांस्य नृत्य करणारी मुलगी आणि पशुपती महादेवाचा शिक्का सापडलेला आहे. मोहेंजोदारो व हडप्पाचे अवशेष दाखवतात की ही भव्य आणि सुनियोजित व्यापारी शहरे होती. कोणती, तर मोहेंजोदारो व हडप्पा संस्कृती. पुढे पाहूया, हडप्पाच्या सीलवर सापडलेल्या सर्वात लांब शिलालेखात एकूण 26 चिन्हे आहेत. पुढे पाहूया, सिंधू प्रदेशाच्या दंडगोलावर सीलवर आढळलेल्या प्राण्यांच्या आकृतिबंधामध्ये कुबड असलेला बैल समाविष्ट आहे. पुढे पाहूया, हडप्पा संस्कृतीतील पहिल्या खगोलीय वेधशाळेची स्थापना धोलावीरा गुजरात येथे झाली. पुढे पाहूया, पाटण महाराष्ट्र येथे भारतातील पुरापाषाण कालखंडात मोठ्या प्रमाणात शहामृगाच्या अंड्याचे कवच सापडले. पाटण येथे. पुढे पाहूया, लोहयुगाचे वय साधने आणि शस्त्रास्त्रांसाठी लोखंडी साहित्याचा अवलंब करण्यासाठी देण्यात आले, कारण ते बहुतेक कांस्य बनवते. लोथलमध्ये ड्रेनेज सिस्टीमसाठीचे नाले जळलेल्या विटांचे म्हणजेच पक्क्या विटांचे बनवलेले होते. पुढे पाहूया, लोथलमध्ये बंदर, तांदळाचा भुसा, बुद्धिबळ खेळ सापडले. कोठे, तर लोथल येथे. पुढे पाहूया, मातीची भांडी प्रथम निओलिथिक काळात म्हणजे नवपाषाण युगात सापडली. पुढे पाहूया, पाषाण युगाचा पहिला आणि दीर्घ भाग हा पुरापाषाण कालखंड होता. पुढे पाहूया, पुरातन कालखंडात मानवाने दगडाची हत्यारे बनवली. नवीन पाषाण युगाला निओलिथिक युग असेही म्हणतात. आपण पाहिलं निओलिथिक म्हणजे नवपाषाण युग, त्यालाच नवीन पाषाण युगालाच निओलिथिक युग असेही म्हणतात. पुढे पाहूया, बुरजाहोम आणि चिरंद येथे हाडांपासून बनवलेली शस्त्रे सापडली. बुरजाहोम, चिरंद आणि मेहरगड ही निओलिथिक युगातील ठिकाणे होती. निओलिथिक म्हणजे नवीन पाषाण युग किंवा नवपाषाण युग. चिरंदेचे निओलिथिक स्थळ बिहारमध्ये आहे आणि बुरजाहोम काश्मीरमध्ये आहे. पुढे पाहूया, धोलावीरा गुजरातमध्ये आहे. धोलावीराचा शोध 1968 मध्ये JP जोशी यांनी लावला. पुढे पाहूया, धोलावीरा लुनी नदीच्या काठावर वसलेले आहे. धोलावीरामध्ये पाणी साठा बंदरे सापडलेले आहे.
सिंधू संस्कृतीतील भूमिगत ड्रेनेज सिस्टीम व पद्धतशीर शहर नियोजन आढळते. सिंधू संस्कृती ही कांस्ययुगीन होती. पुढे पाहूया. मोहिंदजारो येथे धार्मिक विधींसाठी वापरले जाणारे ग्रेट बाथ सापडले. पुढे पाहूया. भारतात मेगालिथ उभारण्याची प्रथा. मेगालिथ म्हणजे मोठ्या दगडाची स्मारके. मेगालिथ म्हणजे तर उभारण्याची प्रथा सुमारे 3000 वर्षापूर्वी सुरू झाली. नीलस्कल, हन्सागर, जुना पाणी आणि हिरे बेनाकल ही मेगालिथ साईट म्हणजे स्थळं आहेत. मेहरगड हे बलुचिस्तानमध्ये वसलेले आहे. पुढे पाहूया. 1974 मध्ये जीन फ्रॅकोइस जेरेगे यांनी मेहरगडचा शोध लावला. हणसंगी एक पॉलिलिथिक साईट म्हणजे स्थळ यादगीर कर्नाटक येथे आहे. पुढे पाहूया. मोहेंजोदारोचे उत्खनन 1922 मध्ये R.D. बॅनर्जी यांनी केले होते. मेहरगड येथे सुमारे 7000 वर्षापूर्वी कापसाचे पीक घेतले जात असावे. सिंधू संस्कृतीतील हडप्पा शहर अस्तित्वात होते. कच्छच्या रणातील खदीर बेटावर एक हडप्पा शहर वसलेले होते, ते म्हणजे धोलावीरा. पुढे पाहूया. भीमबेटका एक पुरापाषाण स्थळ मध्य प्रदेशात आहे. हडप्पा शहर जोगनाकेरा, कुरुक्षेत्र, हरियाणा येथे स्थित आहे. पाषाण युगात भारतात शहामृगे आढळले. पुढे पाहूया. कॅटल युग हे निओलिथिक काळातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक होते. निओलिथिक काळ म्हणजे नवपाषाण युग. पुढे पाहूया. हडप्पा शहरांमध्ये उंच आणि लहान पश्चिम भाग म्हणजे गड. हडप्पा शहरांमध्ये उंच आणि लहान पश्चिम भागास गड असे म्हणतात. हडप्पा शहरांमध्ये शस्त्रे आणि साधने बनवण्यासाठी धातूचा वापर केला जात आहे, प्रामुख्याने तांबे. हडप्पा लोकांनी सध्याच्या कर्नाटकातून सोने आणले. मेहरगड जागेत चौकोनी किंवा आयताकृती घरांचे अवशेष आढळले किंवा सापडले. भारत हा शब्द सिंधू पासून आलेला आहे, ज्याला संस्कृतमध्ये सिंधू म्हणतात. पुढे पाहूया. मेसोलिथिक कालखंडाचा कालावधी 12000 ते 10000 वर्षापूर्वीचा आहे. पुढे पाहूया. राखीगडी भारतातील सर्वात मोठे हडप्पा स्थळ हरियाणामध्ये आहे. हडप्पा स्थापत्यशास्त्र, भांडारगृह, ग्रेट बाथ आणि अग्निवेदी हे गडाचा भाग होते. मोहेंजोदारोच्या ग्रेट बाथचा आकार आयताकृती होता. पुढे पाहूया. हडप्पाचे बहुतेक सील स्टीटाईटचे होते. सेल्ट हे निओलिथिक काळातील एक साधन आहे. सुरुवातीच्या मानवांनी वापरलेल्या लहान दगडांच्या उपकरणांना मायक्रोलिथ असे म्हणतात. शॉर्टूघाई एक हडप्पा साईट म्हणजे स्थळ अफगाणिस्तानमध्ये स्थित आहे. शॉर्टूघाई रोपर हे सतलज नदीच्या काठावर वसलेले आहे. पुढे पाहूया. अंतरंजीखेरा हे पुरातत्व स्थळ सिंधू संस्कृतीचे ठिकाण रोपर आहे. सिंधू खोऱ्याच्या काळात नागेश्वर येथून हस्तकला निर्मितीसाठी कवच खरेदी केले गेले. नटराज एक दगडावर नृत्य करणारी आकृती हडप्पा येथे सापडली. उरुख हे मेसोपोटोमियाचे प्राचीन ठिकाण आहे. R.E.M. व्हिलरने 1946 मध्ये हडप्पाचे उत्खनन केले. R.E.M. व्हिलरने
1946. 1944 भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक REM व्हीलर हे होते. पुढे पाहूया. हडप्पा संस्कृतीच्या सिलावर वारंवार दिसणारे प्राणी म्हणजे बैल. हडप्पा संस्कृतीतील चनहुदारो शहर जवळजवळ केवळ हस्तकला निर्मितीसाठी समर्पित होते. चनहुदारो शहर पुरापाषाण कालखंड, मेसोलिथिक कालखंड आणि निओलिथिक कालखंड हा प्रागैतिहासिक कालखंडाचा कालानुक्रमानुसार आहे. पुढे पाहूया. जर्मन आणि इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांच्या पथकाने 1980 मध्ये मोहेंजोदारो येथे शोधण्यास सुरुवात केली. हडप्पा संस्कृतीतील मणी तयार करण्यासाठी वापरलेली सामग्री कार्नेलियन दगड होती. तर हडप्पा संस्कृतीमध्ये मणी तयार करण्यासाठी वापरलेले सामग्री म्हणजे कार्नेलियन दगड होती. सुरकोटडा हे पुरातत्व स्थळ गुजरातमध्ये आहे. रावी नदीवर वसलेले हडप्पा शहर 1920-21 मध्ये सापडले. पुढे पाहूया. मानवाने वापरलेला पहिला धातू तांबे होता. सिंधू संस्कृतीचे पुरावे असलेले जलसाठे म्हणजे धोलावीरा. सिंधू संस्कृतीतील लोकांनी पशुपतीची पूजा केली. हडप्पा संस्कृतीचे सर्वात पूर्वेकडील ठिकाण म्हणजे आलमगीरपूर UP येथे आहे. सिंधू संस्कृतीचे दक्षिणेकडील ठिकाण म्हणजे दायमाबाद. पुढे पाहूया. सिंधू संस्कृतीच्या सीलमध्ये सापडलेले पिंपळ वृक्ष आहे. भारतीय खंडातील ज्या संस्कृतीला घोड्याची माहिती नव्हती ती संस्कृती म्हणजे सिंधू खोरे. अन्नधान्याची लागवड नवपाषाण युगात सुरू झाले. बुरजाहोम येथे कुत्र्यांवर मानवी अंत्यसंस्कार करण्यात येत असे. पुढे पाहूया. भारतीय पद्धतशीर शेतीचा सर्वात प्राचीन पुरावा मेहरगड येथे सापडतो. कोपनहेगन संग्रहालयाच्या सामग्रीवरून थॉम्पसने दगड कांस्य लोहयुगाची त्रिकोणी विभागणी केली होती. थॉम्पसने दगड कांस्य लोहयुगाची त्रिकोणी विभागणी केली होती. पुढे पाहूया. नदीचे खोरे जिथून पहिले मानवी जीवाश्म सापडते ते म्हणजे नर्मदा खोरे. रॉबर्ट ब्रूस फूट यांना 1863 मध्ये भारतातील पहिले प्रीस्टोन एज टूल्स वापरले. पुढे पाहूया. पॉलिओलिथिक युगातील हाडांपासून बनवलेले मातृदेवतेची मूर्ती बेलन खोऱ्यात उत्तर प्रदेश येथे सापडली. सराय नहरराव आणि महदहा हे गंगा खोऱ्यातील मेसोलिथिक युगाच्या संस्कृतीशी संबंधित आहे. दमदमा येथे एकाच कबरीतील 3 मानवी सांगाडे सापडले. पुढे पाहूया. भारतीय उपखंडातील म्हशींच्या शेतीचा पुरातन पुरावा मेहरगड येथे सापडले. गंगा खोऱ्यातील भात शेतीचा पुरातन पुरावा लहुरदेवामध्ये सापडले. इनामगाव हे पुरातत्व स्थळ महाराष्ट्रात आहे. नवदाटोळी मध्य प्रदेश येथे HD सांकलियाने उत्खनन केले. पुढे पाहूया. तटबंदीचा पुरावा देणारी हडप्पाची सुरुवातीची जागा कालीबंगन आहे. हडप्पा लोकांचे राजनैतिक भौतिक पुराव्यांवरून मिळालेले धर्मशासित आणि एकात्म होते. हडप्पा संदर्भात हत्तींच्या दांडीचे मोजमाप लोथल येथून सापडले. पुरातत्व स्थळ सांगोल हे पंजाब येथे आहे. पुढे पाहूया. हडप्पा शहराच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाकलेले नाले होते. हडप्पा संस्कृतीतील घराबाहेरील पाणी आणि कचरा मुख्य भूमिगत नाले होते. हडप्पा शहरे 2 विभागात विभागले गेले. एक म्हणजे किल्ला आणि दुसरा म्हणजे लोअर टाउन, म्हणजे किल्ल्याचा गडाचा खालचा जो भाग होता त्याला लोअर टाउन म्हणत असे. हडप्पा सभ्यता शहरांच्या वरच्या भागाचे वर्णन गड असे केले जाते. कालीबंगन व लोथल या हडप्पा शहरांमध्ये अग्निवेदीचे पुरावे सापडले. पुढे पाहूया. ग्रेट बाथ मोहेंजोदारो, बिटुमेन
नैसर्गिक डांबरच्या जाड थराने जलरोधक बनवले गेले. हडप्पा संस्कृतीतील मोहेंजोदारो स्थळ सिंधू नदीच्या काठावर वसलेले आहे. द ग्रेट बाथ ही मोहेंजोदारो येथे असलेल्या सार्वजनिक पाण्याची टाकी होती. हडप्पा हे पाकिस्तानमधील सिंधू खोऱ्याचे ठिकाण आहे. सिंधू नदी घाटी संस्कृती ही कांस्ययुगीन समाज मानली जाते. सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती असेही म्हणतात. हडप्पा हे रावी नदीच्या काठी वसलेले आहे. मेहरगड हे बलुचिस्तान, पाकिस्तानच्या कच्ची मैदानावरील बोलन खिंडीजवळ आहे. पुढे पाहूया. चिरंद हे पुरातत्व स्थळ बिहारच्या सारण जिल्ह्यात आहे. हल्लूर हे पुरातत्व स्थळ हावेरी, कर्नाटक येथे आहे. महागरा हे पुरातत्व स्थळ अलाहाबाद, यूपी येथे आहे. हडप्पा शहराच्या पूर्वेकडील भागाला लोअर टाउन असे म्हणतात. सध्याचे राजस्थान आणि ओमान येथून मिळालेले हडप्पा संस्कृतीतील धातू तांबे आहे. सिंधू खोऱ्याच्या उत्खननाच्या वेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक जॉन मार्शल हे होते. हडप्पा संस्कृती कांस्ययुगीन आहे. पुढे पाहूया. मॉन्टगोमेरी पाकिस्तानमधील हडप्पा स्थळ 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी शोधलेले होते. मोहेंजोदारोचा शोध R.D. बॅनर्जी यांनी 1922 मध्ये लावला. हडप्पा सभ्यता मंडी, उत्तर प्रदेश येथे आहे. हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील ठिकाण मांडा येथे आहे, जम्मू आणि काश्मीर. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.